विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। विधानसभेचे कामकाज सुरू होताच अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये नार्वेकरांची एकमताने निवड करण्यात आल्याचं कळतंय। काही अपवाद वगळता विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड यावेळी पार पडली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार सुद्धा मानले। त्याशिवाय अध्यक्षपदावर विराजमान झाल्यासंदर्भात राहुल नार्वेकरांचं कौतुकही केलंय। अध्यक्ष निवडीच्या वेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा अध्यक्षपदी आपली म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड झाली, त्याबद्दल मी तमाम विधानसभेच्या सदस्यांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विरोधी पक्षाचे देखील मी आभार मानतो की विरोधी पक्षाने या महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता सातत्याने बिनविरोध अध्यक्षाची निवडणूक करण्याची एक परंपरा आहे। त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला पूर्ण समर्थन हे दिल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी मनापासून आभार मानतो। देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन। त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे। सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली, लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा। जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे, मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 करणारे विसरायला लागले। मला यांनी सांगितलं 208। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना। तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची तर तुमचं तुम्ही ठरवा। त्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना। 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल। तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील, त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात। पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली। अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो, तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात। मी पण विदर्भात सगळ्यात हायस्ट मतांनी, मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायस्ट मतांनी आलो होतो। त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हायस्ट मतांनी आलो। तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते। अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही। सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे, त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच, पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते। मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून, आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो, त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही। पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे। त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे।
त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे. आज आपण ज्या पदावर बसलेलो आहेत, मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली, अध्यक्ष महोदय 62ला म्हणतात की 222 समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 288 जागा निवडून देत असताना 237 आमदार महायुतीचे निवडून आले. 237. अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत, कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या 5 वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील. आमची विनंती एवढीच आहे की दादांनी भाषण केलं, आमचं काही तुम्हाला चॅलेंज नाही, तुमची संख्याच जास्त आहे. तुम्ही 230 वर आलेला, 237 आले का अपक्षातून 237 आलेला. तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे. आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात, आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं. संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर, पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेने त्यानंतर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे.